सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। 19व्या राज्यस्तरीय दी प्राईड ऑफ महाराष्ट्र गौरव समारंभाचं महाड येथे शानदार उद्घाटन संपन्न। माहिती अधिकार जिल्हाध्यक्षपदी योगेश पेडामकर। खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचा 11वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न। आणि शिवसेना युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा घाणेकुंट यांच्यातर्फे मंगळागौर स्पर्धेचं आयोजन। शौर्य आणि धैर्य यांचं अलौकिक प्रदर्शन करून केवळ भारत देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील स्त्रियांचं नाव गर्वाने उंचावणाऱ्या एक महान रणरागिणी, ब्रिटिशांना आव्हान देणाऱ्या वीरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप अंतिम सामन्यामध्ये भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी करून भारतीय संघाने सामना जिंकावा यासाठी सामन्याच्या पूर्वसंध्येला बाजारपेठ मित्रमंडळ खेडच्या तर्फे वैश्य हनुमान मंदिर येथे हनुमान चालीसा आणि हनुमान स्तोत्र पठण करण्यात आलं। यावेळी सर्व क्रीडा रसिकांनी हजर राहत एका सुरात हनुमान चालीसा आणि हनुमान स्तोत्र पठण केलं। भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनादी अंजनी सुता रामदूता प्रपंचना महाबळी मानदाता सगळा उदरी बळे। उद्या होणाऱ्या इंडिया आणि ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप फायनल 2023 मध्ये इंडियाचा संघ जिंकावा यासाठी आम्ही वैश्य हनुमान मंदिर येथे मारुती स्तोत्र आणि हनुमान चालीसाचं पठण केलेलं आहे। आमच्या सर्वांची इच्छा हीच आहे की आपला संघ जिंकावा आणि वर्ल्ड कप आपल्या हिंदुस्थानात यावा। भारत माता की जय। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट वर्ल्ड कप अंतिम सामन्याचं थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी आमदार योगेशदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली खेड शहर शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने खेड गांधी चौक येथे मोठी LED स्क्रीन लावण्यात आली होती। खेडमधील नागरिकांनी मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहण्याचा आनंद घेत टीम इंडियाला सपोर्ट केला। हरियाणा ककराला येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग CBSE नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भारतातील 26 राज्य तर 6 देशांमधून एकूण 1000हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता। यामध्ये खेड येथील ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी पृथा प्रेषित तोडकरी हिने कांस्य पदक प्राप्त केल्याबद्दल तिचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे। निस्वार्थी जनहित बहुउद्देशीय संस्था सावली संचलित माहिती अधिकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेमार्फत चिपळूण तालुक्यातील ज्यांनी माहितीचा अधिकार जागृत ठेवण्यासाठी सलग 5 वर्ष प्रचार आणि प्रसाराचं काम उत्तमरित्या पार पाडलं, त्यांच्या याच कार्याची दखल घेत माहिती अधिकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेने संस्थापक अध्यक्ष अजय तुम्मे यांनी रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी चिपळूणचे सुपुत्र योगेश तानू पेडामकर यांची नियुक्ती केली असून त्यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवली आहे। योगेश पेडामकर हे एक माध्यमिक शिक्षक असून गेली 4 वर्ष त्यांनी निर्मल ग्रामपंचायत पेढांबे येथे तंटामुक्त समितीमध्ये एक विद्यमान सदस्य आणि एक पत्रकार म्हणून उत्तम कार्य केलंय। गरीब आणि गरजू लोकांसाठी त्यांनी मोफत माहिती देण्याचं कार्य केलंय। या नियुक्तीबद्दल त्यांचं संपूर्ण जिल्हाभरातून विशेष कौतुक आणि अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत। दिनांक 8 नोव्हेंबर रोजी श्री द. ग. तटकरे सभागृहात ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आबासाहेब निकम यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिक संघाचा 11वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने आणि प्रार्थनेने करण्यात आली। त्यानंतर दिवंगत सभासदांना, वीर सैनिकांना, आपदग्रस्तांना श्रद्धांजली वाहण्यात आली। संघाचे उपाध्यक्ष राजन दांडेकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला आणि संघाच्या कार्यकारिणी सदस्यांमार्फत प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर वयाची 75 वर्ष पूर्ण झाली आहेत अशा ज्येष्ठ बंधू भगिनींचा तसेच सन 2022-23च्या अहवालाकरिता जास्तीत जास्त जाहिराती आणि सभासद वर्गणी, सभासद वाढ करणाऱ्या कार्यकारिणी सदस्य आणि सभासद यांचा तसेच पुरस्कार प्राप्त सभासदांचा आणि कार्यकारी सदस्य यांचा यथोचित सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र मुनगेकर यांनी आपल्या मनोगतात ज्येष्ठांना येणाऱ्या रोजच्या व्यवहाराच्या अडचणी आणि सुरक्षितता तसेच पोलीस सहकार्याबद्दल आम्ही कटिबद्ध आहोत असं सांगितलं। तहसीलदार सुधीर सोनावडे यांनी ज्येष्ठ नागरिक चरितार्थ कायदा 2007
आणि शासनाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केलं। खेडचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी मोबाईलद्वारे होणाऱ्या सायबर गुन्ह्यांबाबत विस्तृत मार्गदर्शन केलं। अध्यक्षीय भाषणानंतर भरत कारले यांनी सर्वांचे आभार मानून सामुदायिक पसायदानानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। सदर कार्यक्रमाला 86 सभासदांनी आपला सहभाग नोंदवला। शिवसेना युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा घाणेकुंट यांच्यातर्फे शिवसेना शाखा जिमखानाजवळ घाणेकुंट येथे 9 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत मंगळागौर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। या स्पर्धा खेड तालुक्यासाठी मर्यादित असून प्रवेश फी 200 रुपये ठेवण्यात आली आहे। प्रथम येणाऱ्या 10 गटांना प्राधान्य देण्यात येणार आहे। प्रथम क्रमांकास 10,000 रुपये आणि प्रमाणपत्र, द्वितीय 7,000 आणि प्रमाणपत्र, तर तृतीय क्रमांकाला 5,000 रुपये आणि प्रमाणपत्र तसेच सहभागी सर्व संघांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे। इच्छुक संघांनी 5 डिसेंबर पूर्वी नाव नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे। अधिक माहितीसाठी तुषार खताते 73 870 18 789, संदेश ठसाळे 84 46 32 57 42, अनिकेत काते 72 63 83 87 71, विक्रम पवार 88 30 93 93 36 यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय। देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनम्र अभिवादन केलं। राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली। खेड तालुका 15 गाव विभागामधील सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या साखर गावासाठी यंदाच्या पडलेल्या पावसाच्या पाण्याची साठवण व्हावी म्हणून नदीपात्रात बंधारा बांधण्यात यावा अशी मागणी विद्यमान उपसरपंच संज्योती संजय रेवणे यांनी युवासेना खेड तालुका प्रमुख सूरज रेवणे यांच्याकडे मागणी केली असता सूरज रेवणे यांच्या माध्यमातून तसेच साखर ग्रामपंचायत उपसरपंच संज्योती संजय रेवणे यांच्या मागणीनुसार साखर चौकीची वाडी येथे बंधारा बांधून पाणी अडवण्याचं काम चालू झालं। हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी कालिका माता विकास मंडळाचे अध्यक्ष तथा युवासेना उपविभाग प्रमुख मुंबईचे संजयजी उतेकर, सामाजिक कार्यकर्ते सुभाष उतेकर, विष्णू उतेकर, सागर रेवणे, स्मितेश उतेकर, निवृत्ती उतेकर, गणेश उतेकर, नाना पार्टे आदी उपस्थित होते। त्याचप्रमाणे त्यासाठी लागणारं प्लास्टिक मुंबईचे प्रसिद्ध उद्योजक तथा शिवसेना 15 गाव सचिव मनोहर सकपाळ यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलं। या कामाचं सर्व स्तरातून कौतुक होतंय। ठाणे शहरातील वर्तकनगर येथे उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न स्वर्गीय लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालय गुरुकुलचं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं। ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, मीना खडीकर, गायक आदिनाथ मंगेशकर, संगीतकार मयुरेश पै, आमदार प्रताप सरनाईक, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, महापालिका आयुक्त अभिजित बांगर आदी मान्यवर उपस्थित होते। मंडणगड तालुक्यातील शिवसेना शाखा खारी येथे शाखेचा वर्धापन दिन शिवसेना मंडणगड तालुका प्रमुख प्रतापजी घोसाळकर यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला। मौजे खारी येथील महावितरण डीपी तसेच गाव अंतर्गत पाखाडी जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती, नळपाणी योजना इत्यादी कामं मंजूर करून पूर्ण झाल्याबद्दल शिवसेना शाखा प्रमुख यशवंत हुमणे यांनी आमदार योगेशदादा कदम यांचे आभार मानले। यावेळी शिवसेना महिला विधानसभा समन्वयक अस्मिताताई केंद्रे, देवारे पंचायत समिती गण विभाग प्रमुख संजयजी शेडगे, शिवसेना सचिव सिद्धेश देशपांडे, भागडेवाडी शाखा प्रमुख प्रकाश कोडबे, युवा सैनिक दिवेश पवार, ईशान घोसाळकर, उपशाखा प्रमुख खारी दिनेश चोरगे, महिला शाखा संघटक दिशा आगरे, उपशाखा संघटक संचिता चोरगे, राजश्री पाते, संतोष लोडत तसेच ग्रामस्थ महिला मंडळ उपस्थित होतं। रौप्य महोत्सवी वाटचाल करीत असलेल्या महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशन या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या एनजीओच्या वतीने प्रतिवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या 19व्या राज्यस्तरीय दि प्राईड ऑफ महाराष्ट्र गौरव समारंभ 2023चं महाड नगर परिषद संचलित संत शिरोमणी रोहिदास महाराज सभागृह, शिवाजी महाराज चौक, मेन रोड, महाड, जिल्हा रायगड येथे आयोजन करण्यात आलं असून त्याचं शानदार उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालं। संस्थेच्या वतीने देण्यात येत असलेला सन 2023 साठीचा 19वा आदर्श महाराष्ट्र भूषण पुरस्कार रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय सुनीलजी तटकरे यांना जाहीर करण्यात आला।
काही कारणास्तव खासदार सुनीलजी तटकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत, परंतु फोनवरून त्यांनी संवाद साधला। यामध्ये प्रथम सत्रात मनोरंजनात्मक कार्यक्रम तर द्वितीय सत्रात दीप प्रज्वलन, प्रतिमा पूजन, गौरव विशेषांक प्रकाशन आणि दी प्राईड ऑफ महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळा संपन्न झाला। कर्जत, जिल्हा रायगड येथील सातगावकर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स आदर्श शैक्षणिक संकुल सन्मान, आदर्श संस्था पुरस्कार, महाडचे विद्यमान DYSP शंकरभाऊ काळे यांना आदर्श प्रशासकीय सेवा सन्मान, सातारा व पुणे स्थित जामका आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक डॉक्टर गजानन दत्तात्रय गोरे यांना आदर्श विद्या गौरव सन्मान, ठाण्याचे प्रसिद्ध डॉक्टर लोळगेस कलासिद्धी एनोरेक्टल हॉस्पिटलचे डॉक्टर विवेक लोळगे यांना आदर्श वैद्यकीय सेवा सन्मान, महाडचे प्रसिद्ध उद्योजक गुजर कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक प्रशांत कांतीलाल गुजर यांना आदर्श उद्योजक सन्मान, शिरगाव, जिल्हा रायगडचे सेंट झेवियर स्कूलचे संस्थापक जॉन्सन पास्कल डिसोजा यांना आदर्श विद्यारत्न सन्मान, पनवेलच्या प्रसिद्ध ठकेकर क्लासेसचे संचालक अनिल वसंत ठकेकर यांना आदर्श शिक्षण रत्न सन्मान, चिपळूण येथील विजयी स्वप्न इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक स्वप्नील कृष्णकांत चिले यांना आदर्श उद्योजक सन्मान, सातारा जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक डॉक्टर राजेंद्र सरकाळे यांना आदर्श सहकार सेवा सन्मान, काष्टी तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर येथील उद्योग क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व दाम्पत्य डॉक्टर स्वप्नील सीताराम भुजबळ आदर्श उद्योजक सन्मान आणि सौ पूजा स्वप्नील भुजबळ आदर्श उद्योजिका सन्मान, पनवेलच्या उद्योजिका सौ जयश्री सतीश वैरागी यांना प्रियदर्शिनी अस्मिता आदर्श महिला सन्मान, मीरा भाईंदर कुस्ती संघाचे सरचिटणीस पैलवान वसंतराव यशवंत पाटील यांना आदर्श समाजसेवा सन्मान, वाई, जिल्हा सातारा येथील शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व महादेव सोपान अडगळे यांना आदर्श मुख्याध्यापक सन्मान, रोहा, जिल्हा रायगड येथील सामाजिक कार्यकर्त्या स्नेहा शिरीष आंबरे यांना प्रियदर्शिनी अस्मिता आदर्श महिला सन्मान, रायगड जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व डॉक्टर संजय लक्ष्मीकांत नलबलवार यांना आदर्श शिक्षण सेवा सन्मान, महाड येथील प्रसिद्ध रानडे ॲक्सिडेंट हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर श्रीकांत वासुदेव रानडे यांना आदर्श वैद्यकीय सेवा सन्मान, वाई, जिल्हा सातारा येथील विधी क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व ॲडव्होकेट दिनेश पांडुरंग धुमाळ यांना आदर्श विधिज्ञ सन्मान, बेळगाव येथील युवा उद्योजिका सुकन्या प्रकाश डोळेकर यांना आदर्श युवा उद्योजिका सन्मान, पुणे येथील अग्निहोत्र प्रसारक व प्रसिद्ध चित्रकार सौ स्वाती योगेश गोखले यांना प्रियदर्शिनी अस्मिता आदर्श महिला सन्मान, वसगडे, जिल्हा कोल्हापूर येथील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर श्रीकांत अण्णा चौगुले यांना आदर्श सेवा गौरव सन्मान, चिपळूण येथील क्रीडा क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व आकाश प्रकाश पवार यांना आदर्श शौर्य भूषण सन्मान, कोंझर, जिल्हा रायगड येथील जिजामाता माध्यमिक विद्यालयाच्या आदर्श शिक्षिका नेत्रा राजेंद्र मेहता यांना आदर्श शिक्षिका सन्मान, खेड, जिल्हा रत्नागिरीचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे तालुका प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार दिलीप देवळेकर यांना आदर्श पत्रकार सन्मान, विटा, जिल्हा सांगली येथील शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व प्राचार्य संजय जगन्नाथ साठे यांना आदर्श प्राचार्य सन्मान, गुडाळ, राधानगरी, जिल्हा कोल्हापूर येथील सुजाता पाटील यांना आदर्श सरपंच सन्मान, सावंतपूर, किर्लोस्करवाडी, जिल्हा सांगली येथील वैद्यकीय क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व डॉक्टर GM सुतार यांना आदर्श वैद्यकीय सेवा सन्मान, बोराटवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथील कृषी क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व सचिन ज्ञानदेव हेगडकर यांना आदर्श कृषी मित्र सन्मान, वाई, जिल्हा सातारा येथील सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक अमोल सर्जेराव लोहार यांना आदर्श समाजरत्न सन्मान, पांगिरे, जिल्हा कोल्हापूर येथील पारंपरिक सनई वादक सुरेश शंकर वाजंत्री यांना आदर्श कलारत्न सन्मान, वाई, जिल्हा सातारा येथील बाबर हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सतीश बाबर यांना आदर्श वैद्यकीय सेवा सन्मान, इस्लामपूर, जिल्हा सांगली येथील प्रकाशन उद्योजक क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व सचिन आनंदा हांडे आणि सौ दीपाली सचिन हांडे यांना आदर्श उद्योजक सेवा सन्मान आदी मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वृत्तनिवेदिका प्राजक्ता लोहार यांनी केलं। बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीप वाहिनी।